उडदाचे पापड कसे असावेत तर हे असे मस्त पातळ, तळल्यानंतर मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत. तर आज आपण हे पापड बनवण्यासाठी रेडीमेड पीठ किंवा रेडीमेड मसाला न वापरता अगदी घरच्या घरी पापडाचा मसाला बनवून पापडाचं प्रीमिक्स बनवणार आहोत. यामुळे पापड अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतील. नमस्ते, मी सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर हे पापड बनवण्यासाठी मी येथे 1 किलो उडीद डाळ आणि यामध्ये 100 ग्रॅम मूग डाळ मिक्स केली. तर काही वेळेला उडदाचे पापड दाताला हलकेसे चिकटतात. यासाठीच आपल्याला 1 किलो उडीद डाळीमध्ये 100 ग्रॅम मूग डाळ ॲड करायची आहे. आता या डाळी खराब होऊ नयेत यासाठी यावरती पावडर लावलेली असते. त्यामुळे एक कॉटनचा कपडा हलकासा ओलसर करून घ्यायचा आणि डाळी चांगल्या पुसून वाळवून गिरणीमधून अगदी बारीक अशा दळून आणायच्या. आता या पिठामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात मसाला पडला की पापड मस्त खुसखुशीत आणि पांढरे शुभ्र बनतात. आणि या मसाल्यांचं प्रमाण हे खूप सोपं आहे. तर पहा, मी येथे 40 ग्रॅम पापड खार, 30 ग्रॅम मीठ, 20 ग्रॅम मिरी आणि 10 ग्रॅम हिंग घेतला आहे. तर हा पापड मसाला विकतचा वापरला तर खूप महाग असतो. शिवाय घरी बनवलेल्या मसाल्यातील पापड खूप जास्त स्वादिष्ट, खमंग आणि टेस्टी बनतात. आता ही मिरी मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये अगदी हलकीशी कुटून घ्यायची आणि त्यानंतर अशा पद्धतीने चाळणीने चाळून घ्यायची. म्हणजे जी बारीक कुटली गेलेली मिरी जर पापडामध्ये पडली तर पापड काळपट उठतात. त्यामुळे ही चाळणीमध्ये असलेली भरडसर मिरी आपल्याला पापडामध्ये ॲड करायची आहे. आता आपण या मसाल्यांचं वजनी प्रमाण पाहिलं तर या मसाल्यांचं चमच्यानेही किती प्रमाण आहे ते पाहून घेऊयात. आता हा मसाला बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये मी 40 ग्रॅम म्हणजेच 4 चमचे पापड खार घेतला. त्यानंतर 30 ग्रॅम म्हणजेच 3 चमचे मीठ घेतलं आणि 10 ग्रॅम म्हणजेच 1.5 चमचा हिंग घेतला. तर हिंगामुळे पापडाला स्वादही छान येतो आणि पापड खराबही होत नाहीत. त्यानंतर 20 ग्रॅम मिरी म्हणजेच 2 चमचे ही कुटलेली मिरी यामध्ये ॲड केली. आता हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ. आता या मसाल्यामधील साहित्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे पापड खार असो किंवा कोणतेही साहित्य असो, यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त करू नका. तर हा पहा, आपला हा पापड मसाला बनून तयार झाला आहे. आता हा पापड मसाला आपण बारीक दळून आणलेल्या पिठामध्ये ॲड करायचा आणि पापडाचं प्रीमिक्स बनवायचं. आता या दळून आणलेल्या पिठातील 100 ग्रॅम पीठ मी पापड लाटताना लावण्यासाठी बाजूला काढलं आणि राहिलेल्या पिठामध्ये आपण बनवून घेतलेला मसाला ॲड केला. आता या पिठामध्ये मसाला चांगला मिक्स करून घेऊ आणि हे आपलं उडदाच्या पापडाचं प्रीमिक्स बनवून तयार झालं. आता हे पापड बनवण्यासाठी आपल्याला मदतीला कोण नसेल किंवा एकटेच असाल तर आपण हे पीठ डब्यामध्ये ठेवून आपल्याला जितकं पापड लाटणं शक्य आहे तितकंच पीठ मळून पापड लाटायचं आणि राहिलेलं पीठ परत डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं. आता या पापडाच्या तयार पिठातील अर्ध पीठ मी पापड बनवणार आहे. तर पहा, पहिल्यांदा आपण ज्या भांड्यामध्ये पीठ मळणार आहोत त्या भांड्याला आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. कारण हे पीठ खूप चिकट असल्यामुळे हाताला आणि भांड्याला खूपच चिकटलं जातं. तर इथे पहा, मी या तयार प्रीमिक्समधील अर्ध प्रीमिक्स मळून घेत आहे आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला हलकंसं कोमट पाणी घ्यायचं आहे. तसेच हे पीठ खूप जास्त मऊ मळायचं नाही, तर एकदम घट्ट असं मळून घ्यायचं. कारण हे पीठ जितकं घट्ट असतं ना तितके पापड खुसखुशीत बनतात. तर इथे पहा, मी अगदी घट्ट असं पीठ मळून घेतलं आणि हे उडदाच्या डाळीचं पीठ मळल्यानंतर कमीत कमी 4 ते 5 तास तरी भिजणं खूप गरजेचं असतं. तर हे पीठ मी सकाळी मळून घेतलं आणि दुपारी म्हणजेच जवळपास 4 ते 5 तासानंतर पापड करायला घेतले. आता हे पापडाचं पीठ 5 तास चांगलं भिजलं गेल्यानंतर चेचून घेणंही खूप महत्त्वाचं असतं. कारण उडदाच्या पापडाचं पीठ जितकं आपण चेचून घेऊ तितके छान खुसखुशीत पापड बनतात. तर पूर्वीच्या लेडीज वरवंट्या पाट्यावरती हे पीठ चांगलं चेचून घ्यायच्या. पण आता इथे माझ्याकडे वरवंटा पाटा नसल्यामुळे अशा पद्धतीने छोट्या खलबत्त्याचा जो बत्ता असतो त्या बत्त्यानेही आपण पीठ अशा पद्धतीने परातीमध्ये चेचून घेऊ शकतो. तर आपण पीठ किती घट्ट मळलं होतं पहा आणि बत्त्याने परातीमध्ये चेचून घेतल्यानंतर पीठ पहा किती सॉफ्ट बनलं आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व पीठ चेचून घेतलं आणि पीठ चेचल्यानंतरही अशा पद्धतीने
आपण जसे कपडे पिळतो ना तसं थोडंसं पिळून घ्यायचं आणि पीठ खेचून घ्यायचं. यामुळे पापडाचं पीठ लवचिक बनतं, पापड भरभर लाटता येतात आणि लाटताना फाटत किंवा तुटतही नाहीत. आता या तयार पिठाचे एकाच वेळेस सगळे गोळे न बनवता यातील अर्ध पीठ मी एका भांड्यामध्ये झाकण लावून बाजूला ठेवून दिलं आणि अर्ध्या पिठाचे गोळे बनवून घेतले. तर गोळे बनवण्यासाठी या पिठाचा अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आणि हा रोल तुम्ही चाकूने किंवा दोऱ्यानेही कट करून घेऊ शकता. जर हा रोल चाकूने कट करून घेणार असाल तर चाकूला तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ चाकूला चिकटणार नाही. तर मी येथे दोऱ्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हा रोल कट करून गोळे बनवून घेतले आहेत. तर दोऱ्याच्या सहाय्यानेही खूप छान आणि पटपट गोळे बनवता येतात. सर्व पापड लाटेतोपर्यंत गोळे कोरडे पडू नयेत यासाठी गोळेही एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि थोडे थोडे काढून घेऊन मग पापड लाटायचे. एकाच वेळेस खूप जास्त गोळे बनवले असतील तर गोळ्यांना थोडंसं तेल लावून मग डब्यामध्ये ठेवायचे, म्हणजे एकमेकाला चिकटत नाहीत. आता पापड लाटण्यासाठी तुम्ही पोळपाटाला थोडंसं तेल पुसून घेऊन तेलावरतीही पापड लाटू शकता किंवा अशा पद्धतीने पिठावरतीही लाटू शकता. पण तेलावरती लाटलेल्या पापडाला थोड्या दिवसानंतर एक कुबट वास येतो, त्यामुळे शक्यतो पिठावरती लाटून घ्यायचे. आणि हे पापड हे पहा अशा अगदी पातळ लाटून घ्यायचे. आणि हे पापड लाटण्यासाठी तुमच्याकडे जर लाईनवालं लाटणं असेल तर त्याने खूप पटपट पापड लाटता येतात. तर अशाच पद्धतीने अगदी पातळ असे सर्व पापड मी लाटून घेतले आणि घरामध्येच फॅनच्या खाली एक दिवस एक रात्र वाळवून घेतले. दिवसा पापड वाळल्यानंतर म्हणजेच 5 ते 6 तासानंतर मी पापड अशा पद्धतीने उलटे करून घेतले आणि दुसऱ्या साईडनेही चांगले सुकवून घेतले. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी पापड वाळवून घेतले. खूप कडक उन्हामध्ये पापड वाळवायचे नाहीत आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात ही पापड वाळवण्यासाठी ठेवल्यानंतर त्यावरती एक कपडा झाकायचा, म्हणजे पापड अगदी प्लेन आपण जसे बनवले होते तसेच राहतात. आणि उन्हातून घरी आणल्यानंतर एक अर्धा तास पापड थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर डब्यामध्ये पॅक करून 1 वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. चला आता हे पापड तळूनही पाहूयात. आता हे पापड तळण्यासाठी तेल दूर सुटेपर्यंत गरम केलं, अगदी जास्त कडकडीत गरम केलं तर पापड लालसर होतात. त्यामुळे मध्यम गरम तेलामध्ये पापड तळून घ्यायचे आणि पापड पहा किती मस्त फुलतात आणि अगदी पांढरे शुभ्र तळले जातात आणि मस्त असे खुसखुशीत बनतात. आपण घरची डाळ, घरचा मसाला वापरल्यामुळे इतके स्वादिष्ट, टेस्टी आणि खमंग बनून तयार होतात. त्यामुळे तुम्ही जर एकदा का हे पापड घरच्या मसाल्यामध्ये बनवून पाहिलेत तर बाहेरचा मसाला किंवा बाहेरचे विकतचे पापड तुम्ही कधीही आणणार नाही. इतके हे पापड स्वादिष्ट आणि खमंग खुसखुशीत बनून तयार होतात. तसेच अजिबात तेलकटही बनत नाहीत. चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, बाय बाय.